मित्रांनो, HSC बोर्डचे एक्झाम्स उद्यापासून सुरू होत आहेत आणि तुम्ही देखील 12चे पेपर देत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झामसाठी कोणत्या गोष्टी अलाउड आहेत, एक्झामच्या आधी आपण काय करायला पाहिजे, यासोबतच कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजेत, या सर्व गोष्टी आजच्या एका व्हिडिओमधून माहिती करून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात एक्झामच्या आधी आपण काय करायला पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे झोप. तर व्यवस्थित झोप घ्या आणि एकदम लाईट खा. कम्फर्टेबल कपडे घाला. त्यासोबतच एक्झामच्या आधी लवकर पोहोचा सेंटरवरती. कारण ॲट द मोमेंट पोहोचलात तर ती खूप घाई गडबड होईल आणि मग तुमचं लक्ष डिस्टर्ब होऊ शकतं. त्याच्यानंतर आहे स्टे काम अँड पॉझिटिव्ह. से ऑल इज वेल. टेक डीप ब्रेथ्स टू रिड्यूस अँझायटी. आता टेन्शनमध्ये तुम्ही काय करायचं, तर एक मोठा श्वास घ्यायचा, स्वतःला शांत करायचं. कारण एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला टेन्शन येतं. सो अशा टाईमला एक डीप ब्रेथ घ्यायची आणि थोडंसं शांत व्हायचं. बिलीव्ह इन युअर प्रिपरेशन. तुम्ही अभ्यास केलाय आणि तुमचा पेपर छानच जाणार आहे. सो टेन्शन घेऊ नका. स्मॉल चॉकलेट बिफोर एक्झाम, इन्स्टंट एनर्जी. आता आपल्याला चॉकलेट कॅरी करायचंय, पण एक्झाम मध्ये आपल्याला ते खायचं नाहीये, तर एक्झामच्या आधी खायचंय. ओके. त्यानंतर आहे ॲटम्स टू कॅरी, म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्ही कॅरी करायला पाहिजे. ओरिजिनल हॉल तिकीट, 1 ते 2 फोटोकॉपीज ऑफ हॉल तिकीट ॲज बॅकअप. बॅकअपसाठी 1 ते 2 हॉल तिकीटचे झेरॉक्स ठेवायच्यात. त्यानंतर कॉलेजचं आयडी कार्ड, स्कूलचं आयडी कार्ड. त्यानंतर ब्लू किंवा ब्लॅक बॉल पेन असला पाहिजेत. जेल पेन अव्हॉइड करा. ओके. बॉल पेन यूज करा एक्झामसाठी. कॅरी ॲटलीस्ट 2 ऑफ ईच. प्रत्येक पेनचे 2 पेन घ्यायचेत आपल्याला कलरचे. ट्रान्सपरंट पाउच फॉर स्टेशनरी. उगाच विनाकारण फॅन्सी पाउचेस, त्यासोबतच डिझायनर पाउचेस घेऊन जायचे नाहीयेत. एक ट्रान्सपरंट छोटासा पाउच घ्यायचा, ज्यामध्ये फक्त इम्पोर्टंट गोष्टी ठेवायच्या आहेत. त्यानंतर अदर अलाउड आयटम्स. फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. त्याच्यावरती कुठलेही स्टिकर नाही पाहिजे किंवा अशी कुठलीही गोष्ट तुम्हाला न्यायची नाहीये, ज्यावरतून तुम्हाला एक्झाम सेंटरच्या बाहेर काढलं जाईल. त्यानंतर ट्रान्सपरंट रायटिंग पॅड. अॅनालॉग वॉच ओन्ली. तुमच्याकडे स्मार्ट वॉच असेल तर नेऊ नका. अॅनालॉग वॉच असेल तरच न्यायचे. नंतर आहे स्मॉल चॉकलेट बिफोर दी एक्झाम. एक्झामच्या आधी थोडंसं चॉकलेट खायचं. हॉलमध्ये न्यायचं नाहीये. त्यानंतर थिंग्स नॉट अलाउड. कोणत्या गोष्टी अलाउड नाहीयेत. फर्स्ट ऑफ ऑल मोबाईल फोन्स नाहीयेत. स्मार्ट और डिजिटल वॉचेस अलाउड नाहीयेत. कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. बॅग्स और रफ शीट्स. कुठलेही असं रफ करायचं असेल तर तुम्हाला पेपरच्या बॅक साइडला करता येतं. सो तुमचा रफ पेपर घेऊन जायचा नाहीये. फूड आयटम्स इनसाइड एक्झाम हॉल. कुठल्याही प्रकारचे चॉकलेट्स, वेफर्स आपल्याला एक्झाम हॉलमध्ये न्यायचे नाहीयेत. या गोष्टी तुम्ही अव्हॉइड करायलाच पाहिजेत. आता मित्रांनो, त्यानंतर डोंट स्लीप वेल द नाईट बिफोर. तुम्ही 7-8 तासांची झोप नक्कीच घ्या. ईट लाईट हेल्दी फूड बिफोर द एक्झाम. रिवाइज ओनली इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज अँड हेडिंग्स. स्टार्ट विथ द सेक्शन यू आर मोस्ट कॉन्फिडंट इन. तुमचं रिव्हिजन फक्त म्हणजे जे चॅप्टर्स तुमचे परफेक्ट आहेत, त्या चॅप्टर पासून तुम्हाला सुरू करायचंय. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे खूप व्यवस्थित लिहायचं, थोडासा पॅसेज सोडून. पॅराग्राफ झाल्यानंतर एक लाईन सोडायची. पॉइंट्समध्ये उत्तरं लिहायचंय. कीप चेकिंग टाइम बट डोंट रश. आता तुम्हाला कंटिन्यू टाइम चेक करायचा, पण घाई नाही करायची. अटेम्प्ट ऑल कंपल्सरी क्वेश्चन्स. प्रत्येक कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. मग त्याबद्दल तुम्हाला अर्धी माहिती असेल तरीही चालेल, पण कुठलाही क्वेश्चन रिकामा सोडून येऊ नका. कारण ऍटलिस्ट एक तरी मार्क एक्झामिनर तुम्हाला देतो. कोणत्या गोष्टी नाही करायला पाहिजे. डोंट डिस्कस आन्सर बिफोर एक्झाम. एक्झामच्या जस्ट आधी याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर काय येईल असं डिस्कस करायचं नाही. कारण आपण मिसगाईड होऊ शकतो. डोंट ट्राय न्यू पेन्स और स्टेशनरी ऑन एक्झाम डे. कुठल्याही प्रकारचे फॅन्सी पेन, पाउचेस, स्टेशनरी यूज करायचे नाहीये. जे तुम्ही आधीपासून यूज करता ते पेन, पेन्सिल यूज करायच्यात. डोंट ओव्हरथिंक मिस्टेक्स. काय मिस्टेक केल्यात, काय होतील, या गोष्टींवरती विचार नाही करायचा. डोंट लीव्ह द हॉल अर्ली अनलेस अलाउड. डोंट कॉपी ऑर लुक अराउंड. अजिबात कॉपी करायची नाहीये. कॉपी म्हणून नाही तर पेपरवरती तुमच्या लिहिलं जाईल आणि तुम्ही 12th मध्ये
फेल व्हाल. त्यामुळे कॉपी करायची नाही, इकडे तिकडे पाहायचं नाहीये, स्वतःचा पेपर प्रामाणिकपणे लिहायचा. आता मित्रांनो, 12th सोबतच तुम्ही जर PCM CT, PCB CT, नीट, JEE, नर्सिंग CT एक्झामची तयारी करत असाल, तर आपल्याकडे खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आपण क्रॅश कोर्स सुरू करतोय 5 तारखेपासून, 5 मार्च पासून. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाइब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सीरीज असतील, 2000 प्लस तुमचे क्वेश्चन बँक असतील अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा मित्रांनो, आपल्याकडे ऑफर सुरू आहे क्रॅश कोर्सची. तर प्रत्येक कोर्स तुम्हाला फक्त 3000 रुपयामध्ये मिळणार आहे. आपला 5000चा कोर्स होता आणि तो आता फक्त 3000 रुपयाला मिळणार आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुम्हाला कुठले डाऊट्स आहेत एक्झाम रिलेटेड, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम रिलेटेड किंवा बोर्डच्या एक्झाम रिलेटेड कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा. मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईन किंवा नवीन व्हिडिओ बनवेल. आता मित्रांनो, आपलं लेक्चर इथेच एंड करूया. आपला कोर्स जॉईन करायला विसरू नका. कारण ही ऑफर लिमिटेड आहे. तर लवकरात लवकर तुमचं ऍडमिशन करून टाका. तर आता लेक्चर इथेच एंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.